आज मंगळवार, खूप दिवसानंतर आपला हा वर्ग सुरू आहे. 5 डिसेंबर, बघता बघता डिसेंबर महिना उजाडला आहे आणि आपण 10व्या अध्यायातल्या विभूतींचा विचार करत आहोत. मध्यंतरी आमची अंगकोरवाटची मीटिंग हे झाली आहे, ट्रिप झाली आहे म्हणून, किंवा धर्मयात्रा झालेली आहे आणि त्यामुळं थोडे दिवस आपल्याला गॅप पडलेला होता. पण आता ह्या पुन्हा विभूती आपण अनुभवूयात. भगवंत काय सांगतायत ते पाहूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. सर्व भगवद्गीता भक्तांना आणि श्रोत्यांना सादर वंदन. आपण 22वा श्लोक पाहिलेला होता की वेदांमधला सामवेद मी आहे, देवांमधला इंद्र मी आहे, इंद्रियांमधलं मन मी आहे आणि सगळ्या प्राणीमात्रांमधली चेतना मी आहे. खरं म्हणजे हा जो भगवान श्रीकृष्ण असेल, श्रीराम असेल, श्री विष्णू असेल, हे सगळे या जगाचं नियंत्रण, निर्मिती आणि काय म्हणूया आपण, विनाश हा सगळा घडवून आणत असतात. हे सगळं त्यांच्याच हातात आहे. आणि तरीसुद्धा आपल्याला ज्या महत्त्वाच्या विभूती आहेत भगवंत सांगतायत ते आपण पाहत आहोत. थोडं खोकल्यामुळं मध्ये हे झालं, थांबावं लागलं. तर आता तुमच्यापैकी सगळ्यांना पुन्हा उत्सुकता असेल यात्रेबद्दलची माहिती, ती आपण आता पुन्हा बघूया. आणि मगाच्या ह्याच्यावर यूट्यूबवर टाकलेली आहेच, ती तुम्ही ऐकली तरी तुम्हाला मिळून जाईल. रुद्राणां शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मी मेरुशिखरिणामहं. छोटे छोटे संधी आहेत ते बघूया. रुद्राणां शंकरः च अस्मि, वित्तेशः यक्षरक्षसां. वित्तेशो हे संधीमुळं ओ झालेला आहे, तो वित्तेशः एवढाच शब्द आहे. आणि पावकः च अस्मि आणि शिखरिणाम अहम. शिखरीन म्हणजे पर्वत. रुद्राणाम शंकरः च अस्मि, पहिलं जे सांगितलेलं आहे की प्राणीमात्रांमधली चेतना मी आहे. आणि आपण असं सांगत राहतो ना की मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, तसं. आणि रुद्रांमधला शंकर मी आहे, कारण 11 रुद्र आहेत, त्यातली प्रमुख जी विभूती आहे ती म्हणजे शंकर, तर तो मी आहे. आणि वित्तेश, वित्तेश म्हणजे वित्त म्हणजे धन, आणि त्याचा ईश म्हणजे स्वामी, अर्थात धनाचा स्वामी. सगळ्या देवांचा जो हे आहे, धनपती जो आहे तो कुबेर आहे. म्हणून तिथं म्हणलेलं आहे वित्तेशः यक्षरक्षसां.
यक्ष राक्षस म्हणजे दोन योनी आहेत बघा, यक्ष आणि राक्षस. तर यक्ष आणि राक्षसांमधला कुबेर मी आहे. हा कुबेर यक्ष आहे बरं का. यक्ष ही एक योनी आहे. बरेचसे त्यांना हे मिळालेले असतात सिद्धी वगैरे. आणि यक्ष, गंधर्व, किन्नर म्हणजे ते गाणी वगैरे गातात. अशा सगळ्या ज्या योनी आहेत त्यापैकी यक्ष मी आहे. यक्षांमधला कुबेर मी आहे. वसूनाम पावकहा च अस्मि. 8 वसू आहेत. तर त्या वसूनाम म्हणजे वसूंमधला पावक म्हणजे अग्नी मी आहे. आणि शिखरीणाम अहम मेरुहू असा थोडासा अन्वय घ्यायचा असतो. शिखरीन म्हणजे पर्वत. पर्वतांमधला मेरू पर्वत मी आहे. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो मेरू पर्वत. तर 11 रुद्रांमधला शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमधला धनाचा स्वामी कुबेर मी आहे. 8 वसूंमधला अग्नी मी आहे. आणि सर्व पर्वतांमधला मेरू पर्वत मी आहे. आता याच्यामध्ये वर्णन करण्याजोगं किंवा त्याच्यावरचं स्पष्टीकरण करण्याजोगं जरी काही नसलं तरी 8 वसू कुठल्या, रुद्र कुठले हे थोडं आपल्याला काही जणांना माहिती असतं, पण काहींना ते समजून घ्यायचं असतं. आधी आपण समश्लोकी बघूया. कुबेर यक्ष रक्षात मी रुद्रात सदाशिव. वसूत मी असे अग्नी असे उंचात मेरू मी. उंच पर्वतांमध्ये मी मेरू आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे विनोबा भावे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, रुद्रात शंकर ही यक्षात कुबेर. वसूंमध्ये थोर पावक मी. शिखरी माझी मेरू बोले जगद्गुरु. आहे ज्याचा भारू पृथ्वी भारी पृथ्वी मानी. उत्तरे उत्तरे सुरभारे नठरे. दक्षिणा हि धारे क्षेत्रासह. मग अगस्तीसी स्थापिले वेगेसी. तुकया धरेसी धीर झाला. अगस्तीनी अख्खा समुद्र प्राशन केलेला होता. त्या कीर्तने म्हणतात, रुद्री शंकर जो सदाशिव असा. तो मी असे श्रीधर. तैसे राक्षस आणि यक्ष सती. त्यांच्यात वित्तेश्वर. मी त्या 8 वसूत पावक असे. ज्या नाम वैश्वानर. मेरू पर्वत पंक्ती माझी बघमी. जो मुख्य अद्रीश्वर. अद्री म्हणजे पर्वत. अनंत तनय म्हणतात, राक्षस यक्षा माझी. धनपती मी शंभुरुद्र वृंदी असे. पावक वसूत तैसा. अद्री श्रेणीत मेरू मी विलसे. श्रेणी म्हणजे रांग. अद्री म्हणजे पर्वत. पर्वतांच्या रांगांमधला मेरू. पुढे पर्वतांमधला हिमालय पण सांगणार आहेत. रुद्रामा हे झाले अनंत तनय. आता मारुलकर म्हणतात, रुद्रा माझी शंकर वित्तेशची यक्ष. राक्षसा जाण. अष्टावसूत पावक. शिखरींमध्ये मेरू मी मान. तर खैर म्हणतात डॉक्टर, आदित्यातील विष्णू. नक्षत्रातील उपास्य मी चंद्र. ग्रहमाले तरवी मी. देवगणातील मुख्य मी इंद्र. शंकराचार्य म्हणतात, 11 रुद्रांपैकी शंकर मी आहे. यक्ष आणि धनपतींमध्ये कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये पावक नावाचा अग्नी मी आहे. आणि शिखरे धारण करणाऱ्यांमध्ये शिखरीन म्हणजे शिखर. शिखरे धारण करणारा तो शिखरीन. तर त्यांच्यापैकी त्या पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत श्रेष्ठ असा आहे. आता वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये पण या देवतांची
तेव्हा या सगळ्यांची वर्णनं आलेली आहेत. आपल्या विभूतींचा विस्तार सांगताना भगवंत श्रेष्ठ श्रेष्ठ विभूती आपल्याला सांगतायत. त्या रुद्राणाम शंकर हा च अस्मि. हे 11 रुद्र कुठले आहेत? तर आपण हर हर महादेव म्हणतो, तर हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली असे 11 रुद्र आहेत. त्यातला शंभू म्हणजे शंकर ही परमेश्वराची विभूती आहे. आता आपण वेगवेगळ्या 12 ज्योतिर्लिंगाला जातो, तिथे सुद्धा हीच रूपं आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात, म्हणजे आकारामध्ये दिसतात. तर शिव म्हणजे कल्याण आणि ही विभूती कल्याण स्वरूप आहे. ज्ञान आणि वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप हे शंकराचं आहे. कारण ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी तुरळक असतात, म्हणजे विरळ असतात. तपस्व्यांमध्ये पण शंकर श्रेष्ठ आहेत. त्याला योगेश्वरही म्हणलं जातं, कारण त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि संहार या अवस्थांपैकी संहाराची जी जबाबदारी आहे किंवा संहाराची देवता ही शंकर आहे. शंकराला काल पण म्हणतात, म्हणजे सगळ्या सृष्टीचं नियमन करण्याचं कार्य ही देवता करते आणि म्हणून भगवंतांनी परमेश्वराची विभूती मी शंकर आहे असं म्हणलेलं. आता श्वेताश्वतर उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवाचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. ते आता मराठीतच सांगते मी, की जो देवतांचा अधिपती, ज्याच्यामध्ये सगळे लोक आश्रय घेऊन राहतात, जो द्विपाद चतुष्पाद प्राण्यांवर सत्ता चालवतो, अशा कोणत्या सुखरूप देवाला आम्ही हविर्भाग देऊन पूजावं असा प्रश्न विचारला. तर सगळ्यात सूक्ष्माहून सूक्ष्म, अतिसूक्ष्म, संसार कर्दमातून निर्लिप्त, विश्वस्रष्टा, अनेक रूपी, एकच एक, सबंध विश्वाला व्यापणारा असा जो शिव आहे, त्याला जाणणारा अत्यंत शांती प्राप्त करतो. म्हणून शिवाचे इथं महत्त्व सांगितले. आणि तोच यथाकाळी भुवनाचा रक्षक, विश्वाधिपती आणि सगळ्या भूतांमध्ये गूढ रूपाने निवास करतो. त्याच्यामध्ये ब्रह्मर्षी, देवता भिन्न रूपांनी असतात. आणि असं जाणणारा जो आहे त्याला मृत्यूपाश, तो मृत्यूपाशातून पलीकडे जातो, म्हणजे मृत्यूपाश त्याला अडवत नाहीत. ह्या विश्वाला व्यापणारा हा जो देव आहे तो सगळ्यांना आवडतो. शिवाची खूप जण उपासना करत असतात आणि जे शिवाची उपासना करतात ते सर्व पाशातून सुटतात. आता यक्ष रक्षसाम म्हणलेलं आहे ना पुढे. यक्ष म्हणजे पुलस्त्य ऋषींचे नातू विश्रवा. त्यांना भरद्वाज मुनींची कन्या देवपर्णिनीपासून कुबेर हा मुलगा झाला. कुबेरानं दीर्घकाळपर्यंत अतिशय कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेव त्याच्यासमोर आला असता त्यानं ब्रह्मदेवाकडून 4 वर मागून घेतले. त्यांनी 4 वर मागून घेतले. आता त्यानं मुख्य वर काय मागितलंय की विश्वातील धनाचा रक्षक होण्याची माझी इच्छा आहे. आवाज येतोय ना? तेव्हा ब्रह्मदेवानं त्याला 4था लोकपाल म्हणून नियुक्त केलं आणि विश्वधनाच्या रक्षकाचं काम दिलं. त्यावेळी त्याला पुष्पक विमान पण दिलेलं. नंतर ते हिरावून घेतलं बघा रावणाने त्याच्याकडून. आणि कुबेराचे पुत्र नल, कुबर आणि मणिग्रीव यांना नारद मुनींनी शाप दिल्यामुळं ते वनामध्ये अर्जुन वृक्ष होऊन पडले होते. त्यांना श्रीकृष्णाने लहानपणीच त्यांच्यापासून उखळ नेऊन पाडलं आणि त्यातून ते मुक्त केले होते. तर कुबेर हा रावण, कुंभकर्ण यांचा सावत्र भाऊ असतो आणि तो सर्वश्रेष्ठ यक्ष मानलेला आहे. आता
पावक म्हणजे अग्नी मी आहे म्हटलेलं आहे बघा. तर पावक म्हणजे अग्नी. तशाच वसू 8 आहेत. वसूनाम पावकश्चास्मी असं म्हणले ना. तर वसू म्हणजे काय बघा, कोणत्या देवता, तर धर, ध्रुव, सोम, अहम, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास. त्यातला अनल म्हणजे अग्नी, त्यालाच पावक म्हणतात. पावनम पावनम करोती ती पावक. अग्नी हे देवताचं मुख मानलं जातं आणि म्हणून आपण जो काही यज्ञामध्ये हविर्भाग देतो तो सगळा तो देवतांपर्यंत नेण्याचं काम अग्नी करत असतो, पोचवण्याचं काम करतो. म्हणून हा वसूंचा राजा आहे. वसूनाम पावकहा च अस्मी. त्यातलं जे श्रेष्ठ श्रेष्ठ आहे ते मी आहे. सगळ्यामध्ये तर मी आहेच, पण त्यातली जी श्रेष्ठ विभूती आहे ती मी आहे. आता अग्नीचं स्वरूप कसं आहे हो, उष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी असतं. तर हे जे सगळे इतर त्याचे जे प्रकार आहेत ते प्रत्येक कार्यावरून ठरतात आणि त्याचे दोन प्रमुख भाग होतात, एक उष्णता देणारा आणि दुसरा प्रकाश देणारा. आता पाकशाळेत वगैरे आपण आता हल्ली गॅस निघालेत, पण लाकडापासून जो घर्षणाने अरण्यातसुद्धा अग्नी लागायचा किंवा प्रेतसंस्कारासाठी वापरलेला, अशा ह्या ठिकाणच्या अग्नीमध्ये दाहकता जास्त असते. पण ते सगळे अग्नी वेगवेगळे मानलेले आहेत आणि घरात वापरण्यासाठी येणारा जो अग्नी आहे हा वेगळा असतो. आपण स्मशानातला अग्नी घरी नाही आणू शकत किंवा यज्ञामधला अग्नीसुद्धा घरात नाही वापर करायचा. घरातला अग्नी वेगळाच असतो. प्राणीमात्रांनी सेवन केलेल्या अन्नाचं पचन करणारा जो जाठर अग्नी आहे तो आपल्या उदरामध्ये आहे. 15वा अध्याय आपण शिकणार आहोत. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. तर जिवंत प्राण्याचं शरीरसुद्धा उष्ण असतं. आपल्यातली चेतना निघून गेली, आत्मतत्व निघून गेलं, बाहेर पडलं की ते शरीर थंड होऊन जातं बघा. तर ह्या अग्नीनं सगळं सर्व चराचरसुद्धा व्यापून टाकलेलं आहे. म्हणून पावक महत्त्वाचा. पुढे सांगितलंय मेरुहू शिखरिणामहम. तर आता एखादा तंबू जर केला तर त्या तंबूला एक मध्ये खांब असतो आणि त्या खांबावर तो सगळा तंबू हा अवलंबून असतो. कारण तो खांब उंच असतो आणि असा पुढपर्यंत त्याच्यावरून छत वगैरे घातलेलं असतं. तर हा खांब जसा महत्त्वाचा असतो तसा या सगळ्या शिखरींमधला, पर्वतांमधला हा मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. आता ते तंबू वगैरे कसे ठोकतात याची काही आपल्याला जास्त माहिती सांगायची गरज नाही, पण त्या तंबूची मदार सगळी या उंच खांबावर असते आणि मेरू पर्वताच्या शिखराच्या आश्रयानंच सगळं चराचर विश्व म्हणजे 14 भुवनं राहतात आणि तंबूच्या मधल्या खांबाची उंची म्हणजे सगळ्यात उंच टोक असतं. म्हणजे शिखर महत्त्वाचं असतं. म्हणून मेरू पर्वताच्या शिखराला जास्त महत्त्व आहे. परमेश्वरच सर्व जगताचा आधार आहे, रक्षणकर्ता आहे. या न्यायानं मेरू पर्वताचं शिखर हे परमेश्वर स्वरूप आहे, म्हणजे ती त्याची विभूती आहे, महत्त्वाची विभूती आहे. आणि पर्वताची शिखरं या दिशांचे आधार हे त्या मानानं खुजे आहेत. बाकीचे जे आहेत फक्त एक खांब असतो, पण कडेला पण असं तिरकं सगळं हे केलेलं असतं ना, खाली खुंट्या बळकत केलेले असतात आणि तिथं आणून तो तंबू जसा ठोकला जातो तसे या विश्वाचा हा सगळा पसारा या मेरूच्या मध्यभागी असणाऱ्या या खांबावर किंवा पर्वतावर आधारित आहे असं या श्लोकात सांगितलेलं आहे. आपल्याला महत्त्वाच्या विभूती समजून घेताना 11 रुद्र, 8 वसू, त्याच्यानंतर यक्ष कुबेर आणि आत्ता शेवटी सांगितलेलं मेरू पर्वत, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूयात.
तसं लोकमान्य टिळकांनी काही फार वेगळं पुन्हा त्यात काही सांगितलेलं नाही. पुढचा श्लोक बघूयात आपण. थोडासा होईल. 24वा श्लोक. पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदस् सरसामस्मि सागरः. पुरोधसाम, पुरोधस म्हणजे पुरोहित, त्यांच्यामधला मी कोण आहे? मुख्यम माम, त्यातला जो मुख्य असतो ना तो मी आहे, अर्थात बृहस्पती. बृहस्पती हा सर्वश्रेष्ठ असतो आणि तो मी आहे असं समज, किंवा विद्धी म्हणजे समज, विद्धी माम. आणि सेनानीनाम अहम स्कंद. हा सेनानी म्हणजे सेनापती, सेनापतींमधला मी स्कंद आहे. पार्वती आणि शंकराचा जो ज्येष्ठ पुत्र आहे स्कंद, त्याचं त्या कृत्तिकांनी रक्षण केलेलं असतं आणि म्हणून त्याला कार्तिकेय असेही म्हणतात, स्कंदही म्हणतात. तर तो एक श्रेष्ठ सेनापती होता. त्यानं युद्धामध्ये मोठं कर्तव्य बजावलेलं असतं, तारकासुराला वगैरे मारण्याच्या किंवा या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर असतात. आणि सरस, सरस म्हणजे सरोवर, जलाशय. सरसाम अस्मि सागरः. आणि सरसा म्हणजे सगळ्या जलाशयांमध्ये मी सागर आहे. पुरोहितांमधला बृहस्पती मी आहे, सेनापतींमधला स्कंद मी आहे आणि जलाशयांमधला सागर मी आहे. आता आपण पाहतो छोटी छोटी तळी असतात, झरे असतात, नद्या असतात, ओहळ असतात, ओढे असतात, पर्वतामधून वाहून येणारे बरेचसे प्रवाह असतात. पण सगळ्यात मोठा साठा कुठे असतो तर समुद्रामध्ये असतो. आणि म्हणून सागर मी आहे असं भगवंत सांगतायत. आता आपण थोडंसं लक्षात घेऊया. एक मध्यंतरी मला दादांनी सांगितलं होतं की आठवण करून द्या. तुमच्यापैकी काही जण ज्ञानेश्वरी याच्यामध्ये आहेत. मगाशी काही जण जॉईन झाले असतील, पण काहींना समजलं नाही. आज सकाळी 10 वाजता मी सुरू केला आहे वर्ग. कारण का की खूप दिवसाचा गॅप पडला. दिवाळी झाली, दसरा झाला, आत्ता आमची ही धर्मयात्रा झाली, त्याच्यामध्ये आठवडा गेलेला आहे. म्हणजे 5-6 दिवस आपले बुडलेले आहेत. आणि आता आमचं 1 तारखेपासून ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. तर तुमच्यापैकी पण जर कुणाला त्या पारायणामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आता काय आहे, झूम वगैरे मीटिंग नाही ठेवू शकत एवढी 3 तासाची. म्हणून ज्यांना इच्छा असेल ते आजपासून आता 13वा अध्याय, 13व्या अध्यायाचा 100 श्लोक झालेत, 100 ओव्या झाल्या आहेत. कारण 13व्या अध्यायात 100 श्लोक नाहीत, ओव्या आहेत ज्ञानदेवांच्या. तर 101व्या ओवीपासून आम्ही आज सुरुवात करणार आहोत. 2:30 वाजता सुरुवात करणार, 6 पर्यंत चालतं. मग 13वा आणि 14वा अध्याय बहुतेक होईल, किंवा 14व्याचे काही ओव्या होतील, कारण 13वा अध्याय खूप मोठा आहे. तर ही एक विनंती करायची आहे. तुम्हाला संधी आहे ज्यांना सहभागी व्हायचं असेल. आणि ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी म्हणणार आहोत, अभंग ज्ञानेश्वरी नाही. आम्ही पावसला ती अभंग ज्ञानेश्वरी म्हटलेली होती. तर आता ती पठण चाललेलं आहे. तुम्हाला ज्यांना भाग घेता येईल त्यांनी घ्या. आपली वेळ बदललेली नाही, कारण आपली 11ची वेळ मला काहीच अडचणीची नव्हती, तुम्हालाही नाही आहे. पण मग दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत किंवा 6 पर्यंत ते वाचन चालतं. मग ज्ञानेश्वरीची वेळ मला नाही तेव्हा जुळणार, आणि मग पुन्हा ज्ञानेश्वरीला सुट्टी देणं हे मला योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही आता सकाळी 10 ते 10:40 ज्ञानेश्वरी, मध्ये 20 मिनिटाचा गॅप, आणि लगेच 11 वाजता हे एक 3-4 दिवसच, 3 दिवस. मग पुढच्या आठवड्यात पुन्हा हा उपक्रम संपला ज्ञानेश्वरीचा की आपल्या नेहमीप्रमाणे 4:30च्या वेळेतच ज्ञानेश्वरी होईल. तर तुमच्यापैकी जे कोणी ज्ञानेश्वरीत असतील त्यांनी उद्या 10 वाजता जॉईन व्हा. आणि आज ज्यांना शक्य आहे त्यांनी आजपासून ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये पण यावं अशी विनंती. आता आपण या पुन्हा विभूतींकडे जाऊया. तसा सोपा श्लोक आहे. याच्यामध्ये फक्त अमक्यापैकी मी, अमक्यापैकी आम्ही एवढंच सांगितलेलं आहे.
तर सगळ्या पुरोहितांमधला श्रेष्ठ मुख्य बृहस्पती मानला जातो. बुद्धीची देवता आहे ना. तर तो मला समज, सेनापतींमधला स्कंद मला समज आणि जलाशयांमधला समुद्र मला समज, असं भगवंत सांगतायत. आता आपण समश्लोकी बघूया. पुरोहितात तू जाण, मुख्य तो मी बृहस्पती. सेनानीत तसा स्कंद, जलराशीत सागर. वामन पंडित म्हणतात, पुरोहितात जो मुख्य तो मी जाण बृहस्पती. अगदी सारखंच आहे. सेनापतीत मी स्कंद, मी समुद्र सरोवरी. चव्हाण म्हणतात, पार्था पुरोहितातील मुख्य बृहस्पती जाण मी. कार्तिकेय मी सेना नायकातील, पाण्यातील सागर मी. सोपा शब्द, जलाशय वगैरे नाही वापरला. पाण्यातील, पाण्याचे इतके प्रकार आहेत, पाण्याचे साठा असणारे, त्यातला मी सागर मी आहे. मोरोपंत म्हणतात, मीच उपाध्यायातही बृहस्पती मुख्य जास इंद्रन मी. सागर सरोवरी मी, सेना पाळात चो षडानन मी. षडानन म्हणजे कार्तिकेय, त्याला 6 मुख आहेत. 6 कृत्तिकांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. तुलसीदास म्हणतात, देव पुरोहित मुख्य हो, मोही बृहस्पती जान. खंडमुख, षण्मुखाऐवजी ख वापरतात. खंडमुख सेनापतीन मे, सरबर मे सागर मान. तर प्रज्ञानानंद म्हणतात, पुरोहितामधी मुख्य, जयाला बृहस्पती म्हणती तो मी. सेनापतीमधी कार्तिकेय मी, जलाशयामधी सागर मी. सगळ्यामधला मी प्रमुख आहे असं सांगतायत. शंकराचार्य म्हणतात, पुरोहित बघा, आता वसिष्ठ हे रामाच्या वंशाचे पुरोहित होते. म्हणजे राजपुरोहित ही एक संकल्पना आत्तासुद्धा बघा, आपल्या प्रत्येक कुळाचा, घराचा एक पुरोहित असतो. आपण त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी, सगळे निर्णय, ज्योतिष किंवा ज्या गोष्टी कर्म चांगली करायची असतात ते सगळं त्यांच्याकडून आपण करून घेत असतो. तसं राजपुरोहितांमधला प्रमुख पुरोहित म्हणजे बृहस्पती मी आहे असं समज म्हणतात. विधी म्हणजे समज, आणि तो सुद्धा इंद्राचा पुरोहित आहे. बृहस्पती हा साधासुद्धा कोणी नाही, सगळ्या देवांचा पुरोहित आहे. आपण बघा, ते जिवतीचं कागद लावलेला होता श्रावण महिन्यामध्ये, तर त्यावेळेला बृहस्पती आणि गुरु अशी चित्र खाली होती बघा. म्हणजे तो सगळ्यात विद्वान असा असतो. आणि सेनानायकांमधला देवांचा सेनापती कार्तिकेय मी आहे, आणि सरोवरांमध्ये, देवनिर्मित सरोवरांमध्ये समुद्र मी आहे. आता बघा, प्रत्येकाला आपली निर्मितीसुद्धा ही देवांच्या मार्फतच झालेली आहे. म्हणून त्यातलं जे जे काही श्रेष्ठ आहे ते भगवंत आपली हे सांगतात. आता पुरोहित म्हणजे उपाध्याय, प्रत्येक कुळाचा एक उपाध्याय असतो. तर बृहस्पती हे अंगिरा ऋषींचे पुत्र होते, आणि स्वारोचिष मन्वंतरातील सप्तर्षीमध्ये बृहस्पती प्रमुख आहेत. ते अतिशय विद्वान. इंद्राचं पौरोहित्य त्यांच्याकडं होतं. वेळोवेळी त्यांनी इंद्राला दिव्य उपदेश केलेला आहे. आणि बृहस्पतींचा मुलगा कच यानं दैत्य गुरु शुक्राचार्यांकडे जाऊन संजीवनी विद्या आणलेली असते बघा, प्राप्त करून घेतलेली असते. आणि बळीच्या निर्दालनासाठी परमेश्वरानं वामन अवतार धारण केला. त्यावेळी वामन रूप परमेश्वरानं बृहस्पतीकडून सांगोपांग वेद, षडशास्त्र, स्मृती, आगम याचं सगळ्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. आता हे सांगितलं पुरोहितांमधला बृहस्पती मी आहे. पुढं सांगितलेलं आहे सेनानींमधला स्कंद मी आहे. आता स्कंदाची सुद्धा बहुतेकांना उत्पत्ती माहिती असेल. स्कंद कसा आहे, पार्वतीच्या उदरी नाही तो जन्माला आलेला, म्हणून त्याचं नाव कार्तिकेय आहे. ते का पडलं बघा, तर
कृत्तिकांपासून शंकरांना झालेला हा मुलगा आहे. म्हणजे शंकरापासून गर्भधारणा झाल्यावर कृत्तिकेला या गोष्टीची लाज वाटली आणि म्हणून तिनं काय केलं, आपली जी सखी आहे स्वाहा, तिला तो गर्भ सांभाळण्यासाठी दिला. आता तिनं त्या गर्भाला 100 वर्ष पोटात धारण केलं, पण तो एवढी त्याची तीव्रता होती, उष्णता होती, ती तिला सहन होईना आणि म्हणून तिनं त्या गर्भाचा त्याग केला. मग अत्यंत पराक्रमी असलेल्या या स्कंदानं देवादिकांचा पराभव केला आणि इंद्राचं खूप घनघोर युद्ध झालं. तेव्हा इंद्र त्याच्या पराक्रमावर संतुष्ट झाला आणि दोघांमध्ये सामंजस्य झालं आणि इंद्रानं त्याला आपला सेनापती नेमलेला आहे. तर स्कंदाच्या साह्यानं देवांनी दैत्यावर अनेक वेळा विजय मिळवला आणि मी मगाशी म्हटलं तसं कृत्तिकांनी त्याला वाढवले, 6 कृत्तिकांनी, म्हणून त्याला कार्तिकेय असं म्हणतात. त्याला 6 मुख आहेत म्हणून षडानन असं पण म्हणलं जातं. आता समुद्र तर काय आपल्या सगळ्यांना फारच आवडतो. गोव्याला, मुंबईला, जिथे जिथे समुद्र आहेत तिथे आपण जातो. कन्याकुमारी, तिथे तर 3 समुद्रांचा संगम आहे आणि समुद्र ही मोठी सगळ्यात साठा असलेली परमेश्वराची विभूती असं त्यांनी म्हणलेलं आहे. पण हे वेगवेगळे समुद्र असं नाही घ्यायचं, तर एकूणच समुद्र म्हणजे सगळ्या समष्टी रूपानं समुद्र असा अर्थ घ्यायचा. नाही तर तुम्ही म्हणाल अरबी समुद्र का, हिंदी महासागर का. समुद्र ही संकल्पना भगवंताची उपाधी आहे आणि त्याचा विस्तार किंवा त्याची खोली ही काही आपल्याला सांगता येणार नाही. कुणालाच लागलेला अंदाज नाही आहे बघा. कारण जिथं आपल्याला दिसतं पाणी, त्याच्या खोल कितीतरी असतं आणि म्हणून मानवाने तसाही प्रवास केलेला आहे. पाण्याची उंची कधीच वाढत नाही. समुद्राच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होऊन सारखं ढग बनत असतात, तरी त्याची पातळी कमीही होत नाही. म्हणजे हे सगळं परब्रह्माचं किंवा ब्रह्माचं, परमेश्वराचं का स्वरूप आहे किंवा ती विभूती आहे ती आपल्या लक्षात येईल की आपल्या नावाला विसरून नद्या समुद्रामध्ये विलीन होत असतात. तसंच भगवंतामध्ये सुद्धा आपण अनन्य भक्त असे विलीन होत असतात. तर आपण इथेच आज थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.